दाद्याने जर 1,00,000 रुपये दिले तर त्याला हिऱ्याची राखी बांधते. मग त्याला सोन्याचं वरख असलेली मिठाई खाऊ घालते, मोतीचूरचे लाडू, काजू कतली, अजून बऱ्याच मिठाई आम्ही ठरवून ठेवल्यात त्या देणार. आणि ते पण सोन्याच्या ताटात आरती ओवाळणार माझ्या भाऊरायाची. वेड्या बहिणीची वेडी ही माया. मग त्याला पाहिजे ते जेवायला बनवून देणार. माझ्या भावाला जे जे आवडतं ना ते बनवून देणार. 1,00,000 रुपये देणार आहे माझा भाऊराया. जर दाद्यानी 50,000 दिले तर दाद्याला सोन्याची राखी बांधते. सोन्याची राखी चांदीच्या ताटात ठेवून ओवाळणार माझ्या भाऊरायाला. मग त्याला सोन्याचं वरख असलेली मिठाई, काजू कतली काय, मोतीचूरचे लाडू काय, पेढे काय, गुलाबजामुन काय, आणि त्याला जे जे आवडतं ना ते सगळं बनवते. पावभाजी, वडापाव, पास्ता, मोमो सगळं सगळं बनवते माझ्या भाऊरायाला. 1,00,000 नाही तर नाही, 50,000 तर नक्की देईल माझा दाद्या. लय जीव आहे माझ्या दाद्याचा माझ्यावरती, माझा भाऊराया. जर समजा ह्यावेळेस दाद्याचं बजेटच नसेल, दाद्याने 10,000 दिले तर दाद्याला चांदीची राखी बांधते. चांदीच्या ताटात चांदीची राखी, चांदीच्या ताटाने चांदीच्या दिव्याने चांदीचं ओवाळते. जर समजा दाद्याने 5,000 दिले तर त्याला डिझायनर राखी किंवा खड्यांची राखी बांधते आणि काजू कतली, मोतीचूरचा लाडू आणि एखादा पेढा भरवीन म्हणते. आणि जर दाद्याने 1,000 रुपये दिले तर मग त्याला ती कार्टूनवाली झपक झुपक करणारी लाईटिंगचीच राखी बांधते. हिंड म्हणाव कार्टूनला, कार्टून बनवून झपक झुपक करत. एकुलत्या एक बहिणीला नुसतं 1,000 रुपये देतोस काय? इंगाच दाखवते मग माझा. हिंड म्हणाव मग रस्त्यानं लाईट शो करत झपक नाही तर काय बाया. आणि जर चुकून 500 रुपये दिले तर 2 रुपयाचा गोंडा स्टीलच्या ताटात ओवाळते आणि साखर वाटते त्याच्या नरड्यात. एकुलत्या एक बहिणीला 500 रुपये देतो, लाज नाही वाटत मूर्ख माणसा? मी साखर देते, बघत मदत करते तुझी मज्जा. माझा इंगाच दाखवते पठ्ठ्याला. आणि जर त्याने शहाणपणा करून 100 रुपये दिले, अरा संपलाच विषय मग ह्याचा. माझ्या ह्या वाढवलेल्या नखांनी बोचकरूनच काढते धारदार नखांनी. आणि मनगटावर असंच चावते ना, राखीचा वर्षभरच राहिला पाहिजे, आठवण आली पाहिजे सारखी 100 रुपये. आणि मिठाई म्हणून मी बनवलेला रव्याचा लाडू खाऊ घालते. मग बस म्हणावं दात पाडून घेऊन बळका करत. मला फक्त 100 रुपये देतोस काय? मज्जाच करते मग, तुझं बळकाच करून ठेवते. माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं, मज्जाच करते ह्याची. हा नाही तर काय बाया.